महाराष्ट्र न्यूज. धुळे महानगरपालिका निवडणूक विशेष मोहिमेत एलसीबीचा धडाका, गावठी कट्ट्यासह एकाला बेड्या. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी शहरात अवैध शस्त्रांविरुद्ध विशेष मोहीम तीव्र केली आहे. या मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखेने सलग दुसऱ्या दिवशी मोठी कारवाई करत विनापरवाना देशी बनावटीचे पिस्टल बाळगणाऱ्या आसिफ अहमद, खलील अहमद अन्सारी याला ताब्यात घेतले. 11 जानेवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार वडजाई रोडवरील कबीरगंज भागात सापळा रचण्यात आला. आपली हॉटेल समोरून संशयित आसिफ याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेण्यात आली असता त्याच्याकडे 40,000 रुपये किमतीचा एक देशी बनावटीचा कट्टा, मॅगझिनसह आणि 1,000 रुपयांचे जिवंत काडतूस असा एकूण 41,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. या प्रकरणी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियम आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, चेतन मुंढे, श्याम निकम, पोलीस अंमलदार सतीश जाधव, दिनेश परदेसी, सचिन गोमसाळे, देवेंद्र ठाकूर आणि विवेक वाघमोडे यांनी पार पाडली. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.